हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा आता माझं चाललं आहे म्हणजे भाजी वगैरे संपली ती सगळी. तर आता भोपळा घेऊन आले, ते भोपळा केला अर्धा आणि अर्धा ठेवून दिला उद्यासाठी सकाळी. तर तुम्ही रात्रीचा व्हिडिओ बघितला असेल. रात्री मी वाजले 4 वाजता झोपली मी. ते मला मोबाईल पण दाखवला तर मी एवढं उशिरा म्हणजे किती वेळ किती म्हणजे भरपूर आम्ही झोपलो आणि एक अर्ध्या तासानं लाईट गेली. तसं बाळ जागं तर डायरेक्ट 4 वाजता झोपलं आणि मला तर मग झोपच नाही आली. एकदा जाग आली ना म्हणजे असे पहाटे 4 5 6 वाजता अशी जाग आली, मग झोपच नाही लागत मला. मोबाईलवर व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत बसते. आणि इथं बघा मत्सर अगरबत्ती लावली आणि ते सगळं भांडी वगैरे लावून घेतली आणि ती भाजी आताच टाकून दिली. म्हणजे नमक टाकून थोडंसं शिजवून घेते आणि नंतर मग सुक्कं असं बनवते. नंतर भोपळ्याला कसं असं रस्सा वगैरे केला ना ते चांगलं नाही लागत. त्याच्यामध्ये असं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं ना मग चांगलं लागतं. तर सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि लादी वगैरे पुसून घेतली. आणि बाकीचं राहिलेलं काम म्हणजे भांडी आता धुवायचीच आहेत. जेवण वगैरे झालं ना की भांडी पण धुवून टाकेन. आणि उद्या यांची म्हणले ट्रेनिंग आहे, त्यासाठी इस्त्री कपडे करायचे आहेत आणि त्यांचे बूट वगैरे ते पुसून ठेवायला लागतील बॅग वगैरे भरून. आणि ते म्हणले की सकाळी डब्बा दे, कारण उद्या मीटिंग आहे त्यांची 10 वाजता तिकडं मुंबईला जाणार आणि मग येणार कधी ते माहीतच नाही. म्हणजे खूप असा उशीर होतोय संध्याकाळी तोपर्यंत. तर खूप मला असं रुद्राक्षी दमवून टाकते. म्हणजे असं राहतच नाही घरात, तिला फिरवायला लागतं इकडं तिकडं आणि बाहेर दुकानात वगैरे. तिचं तर खाण्याकडं अजिबात लक्षच नाही. जबरदस्ती चारून तरी पण खातच नाही. त्याच्यामुळं काय मला खूप वैताग आलाय तिचा पण. आणि खात नाही त्याच्यामुळं मग काळजी वाटते असं त्याच्यामुळे तिला झोप पण नाही लागत रात्रीची. आणि तर आता गेले बघा, चहा करून दिला, चहा पिला दोघांनी पण. चहा बिस्किट म्हणजे असं थोडं दूध नॉर्मल कोमट करून रुद्राक्षीला दिलं आणि त्याच्यात बिस्किट आणि ते खाल्लं तिनं आणि गेली बघा. थोडं असं खाते, म्हणजे त्यांच्याबरोबर थोडं चांगलं खाते. आणि मी चारायला घेतलं ना की खातच नाही असं करते. ते आता गेलेत बाहेर घेऊन गेलेत इकडं बिल्डिंग काम घेतलं तिथं. आणि आता येतील तोपर्यंत भाजी वगैरे ते शिजत ठेवली आणि आता मी ती बनवते. आणि भात चपाती आहे, आता फक्त ती भाजी बनवते की झालं मग सगळं जेवण वगैरे. आणि भांडी धुवून आपलं झोपायचं. मग झोपायला काय रुद्राक्षी झोपू देतच नाही आम्हाला. तिचं राहते हे काढत बसते ते काढत, सगळा पसारा काढत बसते घरात.